मकर राशी मार्च महिन्यात धोक्याचा या 5 भयानक घटना घडणारच. मकर राशी म्हणजे संयम, जबाबदारी, कष्ट आणि कर्माची पराकाष्ठ. या राशीचा अधिपती ग्रह शनी आहे आणि शनी म्हणजे कर्मस्थळाचा न्यायाधीश. त्यामुळे मकर राशीच्या जीवनात जे काही घडतं ते अत्यंत गंभीर आणि दीर्घकालीन परिणाम देणार असतं. अनेक वर्ष संघर्ष, अडथळे, अपमान, मानसिक ताण आणि एकटेपणा सहन केल्यानंतर आता नियतीच्या पुस्तकातील एक मोठा अध्याय संपण्याच्या मार्गावर आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात ग्रहस्थितीत होणारे सूक्ष्म प्रभावी बदल मकर राशीच्या जीवनात कर्मफळाची परिपूर्ती घडवतील. हा काळ केवळ सामान्य बदलांचा नसून आध्यात्मिक आणि भौतिक दोन्ही स्तरावर मोठे चमत्कार अनुभवण्याचा आहे. नंबर 1 आहे दीर्घ संघर्षानंतर आर्थिक उभारी. मकर राशीच्या आयुष्यात पैसा हा नियमित कष्टातून मिळणार असतो. इतरांना सहज मिळणाऱ्या गोष्टी मकर राशीला मात्र खूप संघर्षानंतर मिळतात. गेले काही वर्षात अनेकांनी आर्थिक स्थिरता अनुभवली असेल. काहींना नोकरीत स्थिरता नव्हती, काहींना व्यवसायात तोटा झाला, तर काहींचे पैसे अडकले. या सगळ्यामुळे मनात एक प्रश्न निर्माण झाला होता की इतका परिश्रम करूनही यश का मिळत नाही. मार्चच्या पहिल्या आठवड्यात ग्रहस्थिती अशी तयार होत आहे की आर्थिक परिस्थिती हळूहळू ठोसपणे बदल दिसू लागतील. जे पैसे बराच काळ अडकले होते त्या अचानक मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या व्यक्तीकडून परतफेड होऊ शकते किंवा एखादा जुना व्यवहार पुन्हा जिवंत होऊ शकतो. काही लोकांना अचानक चांगली नोकरी किंवा उत्पन्न वाढवणारी संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष महत्त्वाचा ठरू शकतो, कारण अचानक नवीन ग्राहक, मोठी ऑर्डर किंवा अनपेक्षित फायदा मिळू शकतो. यामुळे एक आध्यात्मिक कारण हे आहे. शनी ग्रह जेव्हा दीर्घकाळ परीक्षा घेतो तेव्हा तो व्यक्तीची मानसिक आणि आर्थिक क्षमता मजबूत करतो. त्यामुळे आता जे यश मिळते ते तात्पुरते नसून टिकणारे असते. हा काळ मकर राशीला आर्थिक स्थैर्याची पहिले मोठे झलक दाखवू शकतो. नंबर 2 आहे अपमानाचा बदला. प्रतिष्ठेने मकर राशीच्या व्यक्ती बहुतेक वेळा शांत स्वभावाचे असतात. त्या मोठ्याने वाद घालत नाहीत, पण मनात सगळं लक्षात ठेवतात. अनेक वेळा त्यांचे कष्ट इतरांनी पाहिले नाही. काहींनी त्यांना कमी लेखले, काहींनी त्यांच्या कामाचे श्रेय घेतले, तर काहींनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. हा सगळ्या गोष्टी मनावर खोल जखमा करून जातात. मार्च महिन्याच्या सुरुवातीला परिस्थिती अशी फिरू शकते की तुमच्या कर्तृत्वाची खरी ओळख लोकांना होऊ लागेल. ज्या लोकांनी आधी तुमच्याकडे दुर्लक्ष केले तेच लोक आता तुमचा सल्ला मागतील. कामाच्या ठिकाणी तुमची जबाबदारी वाढू शकते. एखादी मोठे काम तुमच्याकडे सोपवले जाऊ शकते. काहींना पदोन्नती, नवीन पद किंवा नेतृत्वाची नवीन संधी मिळू शकते. कुटुंबातही तुमचा मान वाढू शकतो. ज्यांनी आधी तुमचे निर्णय चुकीचे मानले होते ते आता तुमच्या दूरदृष्टीशी प्रशंसा करतील. हा बदल अचानक वाटेल, पण तो अनेक वर्षाच्या संयमाचा परिणाम आहे. तर यश आणि हा कळत्याचा यशाची सुरुवात ठरू शकतो. नंबर 3 आहे नात्यांमध्ये स्पष्टता आणि खरे चेहरे समोर येणे. मकर राशीच्या लोकांसाठी विश्वास हा खूप महत्त्वाचा असतो, कारण त्यांनी एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवला की ते पूर्णपणे त्या नात्यात बोलतात. पण आयुष्यात काही वेळ असे अनुभव येतात की जवळचीच माणसे मन दुखावतात. काही नाती केवळ स्वार्थासाठी टिकून असतात, तर काही लोक समोर एक आणि मागे वेगळे असतात. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनेक गोष्टी स्पष्ट होऊ शकतात. काही गोष्टी अचानक समोर येऊ शकतात. एखादी व्यक्तीचे खरे रूप दिसू शकते. सुरुवातीला हे धक्का देणारे वाटेल, पण प्रत्यक्षात ते तुमच्यासाठी मुक्तीचा मार्ग ठरू शकतात, कारण खोट्या नात्यांपासून दूर जाणे हेच खरे समाधान देते. याच काळात काही सकारात्मक बदलही दिसू शकतात. जुने मित्र पुन्हा संपर्कात येऊ शकतात. कुटुंबात गैरसमज दूर होऊ शकतो. एखाद्या नात्यात प्रामाणिक संवाद होऊन संबंध मजबूत होऊ शकतात. काही मकर राशीच्या व्यक्तींना आयुष्यात एखादी व्यक्ती भेटू शकते की खरोखर साथ देणारी असेल. हा काळ भावनिक शुद्धीकरणाचा आहे. ज्या नात्यांमध्ये सत्य आणि विश्वास आहे ते आपोआप दूर जातील. दीर्घकाळ नंतर मन हलके झाल्यासारखे वाटू शकते. आतल्या भीती कमी होतात. काही मकर राशीच्या व्यक्तींना आरोग्यातील सुधारणा जाणवू शकते. शनी जसे जुनी समस्या हळूहळू कमी होणे, ऊर्जा वाढणे किंवा दिनचर्या सुधारण्याचे परिणाम मिळणे असे तर दिसू शकतात. शरीरापेक्षा मन बरे होणे अधिक महत्त्वाचे ठरेल, कारण जेव्हा मन शांत होते तेव्हा शरीरही हळूहळू साथ देऊ लागते. त्यामुळे मार्च महिन्याचा हा काळ मकर राशीसाठी मानसिक पुनर्जन्मासारखा ठरू शकतो. आणि नंबर 5 आहे नियतीचा गुप्त आशीर्वाद. नवीन सुरुवात. मकर राशीच्या आयुष्यात अनेक गोष्टी उशिरा घडतात, पण जेव्हा त्या घडतात तेव्हा त्याचा परिणाम खूप मोठा असतो.
मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अशी एखादी घटना घडू शकते जी सुरुवातीला साधी वाटेल, पण पुढे जाऊन ती संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. काही लोकांसाठी ही नवीन संधी, नवीन नोकरी किंवा नवीन व्यवसायाची संधी असू शकते. काहींना नवीन शहरात जाण्याची संधी मिळू शकते. काहींच्या आयुष्यात नवीन व्यक्ती प्रवेश करू शकते, म्हणजे पुढील प्रवासात महत्त्वाची ठरेल. काही लोकांसाठी हा आध्यात्मिक जागृतीचा काळही असू शकतो, जिथे त्यांनी स्वतःच्या जीवनाचा खरा उद्देश समजू लागले. विशेष म्हणजे हा बदल अचानक घडल्यासारखा वाटेल, पण प्रत्यक्षात तो अनेक वर्षाच्या कष्ट, संयम आणि सहनशीलतेचे फळ असेल. मकर राशीला आयुष्यात अनेकदा असे वाटते की मी इथे त्यांच्या विरोधात आहे, पण प्रत्यक्षात नियती त्यांना मोठ्या गोष्टींसाठी तयार करत असते. या काळात एखादी छोटी संधी मिळाली तरी तिला दुर्लक्ष करू नका, कारण कधीकधी जीवनात बदलणारे दरवाजे मोठ्या आवाजात उघडत नाहीत, ते शांतपणे समोर येतात. जो माणूस त्या क्षणाला ओळखतो त्याच्यासाठीच तो चमत्कार ठरतो. मकर राशीसाठी येणारा काळ हा अत्यंत महत्त्वाचा आणि जीवनाला नवी दिशा देणारा ठरू शकतो. अनेक वर्ष तुम्ही शांतपणे संघर्ष केला, अनेक वेळा परिस्थिती समजून घेतली, अपमान सहन केला आणि तरीही आपला मार्ग सोडला नाही. मकर राशीची हीच मोठी ताकद आहे की कितीही अडचणी आल्या तरी ती राशी तुटत नाही, उलट अधिक मजबूत होते. त्यामुळे नियतीने घेतलेले या दीर्घ परीक्षेचा शेवट आता जवळ येत असल्याचे संकेत दिसू लागले आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घडणारी घटना आणि काही लोकांसाठी लहान वाटू शकतात, पण मकर राशीच्या जीवनात त्यांचे परिणाम खूप मोठे असू शकतात. एखादी चांगली बातमी, एखादी भेट, एखादी संधी किंवा एखादे सत्य समोर येणे, या सर्व गोष्टी मिळून आयुष्याची दिशा बदलू शकते. आतापर्यंत जे काही थांबले होते ते हळूहळू चालू शकते. अडकलेली कामे पुन्हा जाऊ शकतात आणि मनात निराशा कमी होऊ शकते. या काळात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे. मकर राशीच्या लोकांनी अनेकदा स्वतःवर क्षमतेवर शंका घेतली असेल, कारण परिस्थिती वारंवार प्रतिकूल होते, पण आता वेळ बदलत आहे. जे काही अनुभव मिळाले ते वाया गेले नाही. त्या प्रत्येक अनुभवामागे तुम्हाला अधिक शहाणे आणि मजबूत, अधिक संयमी बनवले आहे. नियती कधीही घाईत फळ देत नाही, विशेषतः मकर राशीच्या बाबतीत. जेव्हा ती फळ देते तेव्हा ती स्थिर आणि टिकणारी असते. त्यामुळे पुढील काळात घडणाऱ्या चांगल्या गोष्टींचं स्वागत शांतपणाने करा. प्रत्येक संधी शांतपणे स्वीकारा आणि जुन्या गोष्टींना मागे सोडा. कधीकधी आयुष्याचा सर्वात कठीण टप्पा संपल्यानंतरच खरा प्रवास सुरू होतो. मकर राशीसाठी हाच शिक्षण जवळ येत आहे. नियतीच्या पुस्तकातील एक कठीण अध्याय संपत आहे आणि आता पुढे एक नवीन अध्याय सुरू होण्याच्या तयारीत आहे. हा अध्याय अधिक स्थिरता, आत्मविश्वास, समाधान आणि यश देणारा ठरू शकतो. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.